ताराबाग परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। नौपाडा येथील ताराबाग सोसायटीत स्वामी भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिन्मय पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा येथे पार पडला। सकाळपासूनच भाविकांची मोठ्या संख्येने येथे उपस्थिती लाभली। मंदिर परिसरात भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण पाहायला मिळाले। अनेक भाविकांनी स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचा भास होत होता, अशी भावना व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे तसेच आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे यांचे सहकार्य लाभले। मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत पादुका पूजन सोहळा संपन्न झाला। ताराबाग येथे केवळ मंदिर उभारण्यात आले नसून भक्त मंडळाचीही स्थापना करण्यात आलेली आहे। या मंडळाच्या माध्यमातून पुढील धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बाळा खोपकर यांनी दिली आहे। दरम्यान या पहिल्याच प्रकट दिन सोहळ्याने मंदिरामध्ये स्वामींचा साक्षात वास असल्याचा अनुभव भाविकांना आला। भक्तीमधून समाधान आणि प्रसन्नता लाभली। त्यामुळे ठाणेकरांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घ्यावे असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। ठाण्यामध्ये ताराबाग या बिल्डिंग मध्ये ही जी बिल्डिंग आहे ही विद्याधर वैशंपायन बांधकाम व्यावसायिक ते स्वतः स्वामी भक्त आहेत। त्यांनी 1 वर्षापूर्वी ठरवलं, हे दुसरं वर्ष आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचं वर्ष। त्यांनी भक्तिभावाने हे जे आता सुरू केलंय त्याचा आता एक उत्सव साजरा होतो इथे ठाण्यामध्ये। आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अक्कलकोटहून बाळाप्पा महाराजांच्या मंदिरातून पदस्पर्शाने त्या स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पादुकांचं दर्शनात इथे दरवर्षी होत राहील। आणि त्याचं नियोजन आमच्या वैशंपायन साहेब आणि सर्व त्यांचे भक्त मंडळ आहे यांच्याकडून केलं जातं। त्याच्यासाठी आम्ही भक्त मंडळाची स्थापना सुद्धा देखील केली आणि लोकांचा उत्साह फार मोठा आहे आणि असाच चालत राहो अशी शुभेच्छा आम्ही सर्व भक्तांकडून। आता आम्ही याचा काय फार मोठा प्रचार नाही केला, परंतु काय होतंय की जेव्हा स्वामींच्या पादुका येणार म्हटल्यानंतर आणि स्वामींच्याच इथे मूर्ती त्यांचे तुम्ही कधी आलात समोर तर असं वाटेल की स्वामी तुमच्या समोर बोलतायत, बघतायत तुमच्याशी। इतकी प्रसन्न मूर्ती आम्ही सोलापूरहून आणली होती। तर त्यामुळे काय की आता आजच गुजरातहून एक व्यक्ती आले की आम्हाला स्वामींच्या पादुका इथे येत आहेत, म्हणजे ह्याची महती हळूहळू भक्त पसरवत आहेत। आता आज माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई मेहता येत आहेत, ठाण्याचे स्थानिक आमदार संजय केळकर साहेब येऊन गेले, स्थानिक सर्व नगरसेवक येऊन जात आहेत। तर हे हळूहळू आता हा पसरा वाढत चाललाय, याचा आनंद आहे आम्हाला। नमस्कार, माझं नाव संजय आचार्य। ताराबाग सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी या पदावर काम करतोय। या स्वामी समर्थांच्या पादुका जेव्हा यायचं हे ठरलं तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो। ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना याच्यावर नियोजन चालू होतं, त्यामुळे गर्दीचं नियोजन करणं व्यवस्थित शक्य झालं। सगळे खुश आहेत आणि दरवर्षी स्वामींच्या पादुका घेऊन या असंच भक्तांचं म्हणणं आहे। धन्यवाद।